बारामती आज शांत आहे. रस्त्यांवर गर्दी होती पण आवाज नव्हता. डोळ्यांमध्ये अश्रू आहेत पण शब्द अपुरे पडतायत. कारण ज्यानं ही बारामती घडवली, ज्यानं दुष्काळी तालुक्याला विकासाचं मॉडेल बनवलं, ती व्यक्तीच आज आपल्यात नाहीये. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. आणि या एका घटनेनं केवळ बारामती नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलं. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक नकाशावर बारामतीचं स्थान हे केवळ एका तालुक्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर बारामती मॉडेल म्हणून ओळखली जाणारी विकासाची संकल्पना आज देश पातळीवर अभ्यासाचा विषय ठरली आहे. या संकल्पनेची पायाभरणी ज्येष्ठ नेते शरद पवारांनी केली, पण त्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्याचं, तिला वेग, दिशा आणि परिणामकारक करण्याचं काम अजितदादांनी केलं. मागील 3.5 दशकांहून अधिक काळ विकास हा अजित पवारांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलाय. निवडणूक असो वा नसो, सत्ता असो वा नसो, बारामतीचा विकास कधीही थांबू दिला नाही. शेती, सहकार, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, उद्योग, क्रीडा आणि संस्कृती अशा प्रत्येक क्षेत्रात बारामतीनं केलेली प्रगती ही त्यांच्या नेतृत्वाची ठळक साक्ष आहे. एखाद्या कामाची संकल्पना मनामध्ये आल्यानंतर त्या कामाला प्रत्यक्षात उतरवण्यापर्यंत सर्व बाबी अजित पवार स्वतः पुढाकार घेऊन करायचे. इमारतीचा आराखडा तयार करण्यापासून ते इमारतीची रंगसंगती, फर्निचरचं काम हे सगळं ते जातीनं पाहायचे. त्यामुळे बारामतीतील सर्व इमारती या अत्यंत सुंदर आणि सुबक झाल्यात. या सर्व इमारतींवर अजितदादांच्या कामाची छाप ठळकपणे दिसून येते. काम करताना पुढील 25 वर्षांचा विचार नजरेसमोर ठेवून अजितदादा कायम काम करत राहिले. त्यामुळे बारामतीच्या झालेल्या सर्व शासकीय इमारती या पुढील 25 वर्षात बारामतीकरांच्या दृष्टीनं पुरेशा ठरणाऱ्या असतील. विविध कामांच्या निमित्तानं राज्यात, देशात, परदेशात फिरत असताना जे काही चांगलं असेल ते माझ्या बारामतीसाठी व्हायला हवं असा त्यांचा कायम आग्रह असायचा. आणि त्यातूनच बारामतीतील अनेक इमारती आणि प्रकल्प अजितदादांनी उभे केले. निवडणुका असो वा नसो, प्रत्येक वेळेस विकास हाच केंद्रबिंदू मानून पवारांनी आपल्या समाजकारण आणि राजकारणाची दिशा निश्चित केली. याच दिशेनं ते शेवटच्या क्षणापर्यंत चालत राहिले. दोन्ही राष्ट्रवादी ज्यावेळेस वेगळ्या झाल्या त्यावेळेस देखील आपण घेतलेली भूमिका ही बारामतीच्या सर्वांगीण विकासाचा विचार डोळ्यासमोर ठेवूनच घेतलेली आहे. सत्तेसोबत राहिलो तरच विकास वेगाने होऊ शकेल यावर आपला विश्वास आहे, असं अजित पवारांनी त्यावेळी सांगितलं होतं. ज्येष्ठ नेते शरद पवारांपासून फारकत घेतल्याचं दुःख त्यांना कायमच होतं. मात्र तरीही त्यावेळेस विकास हा एकमेव मुद्दा नजरेसमोर ठेवून त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्या भूमिकेवर ते कायम ठाम राहिले. बारामती मॉडेल म्हणून ज्याची देशभर चर्चा झाली, अशा बारामतीचा सर्वांगीण विकास करताना अजित पवारांनी कायम मोठी किंमत मोजली. अनेकदा त्यांना वैयक्तिक स्वरूपात वाईटपणा आला. काही वेळेस त्यांच्या माध्यमातून त्यांना त्याची किंमत मोजावी लागली. मात्र तरीही जिथे विकासाचा विषय येत होता तिथे त्यांची भूमिका खंबीर असायची. बारामती तालुका हा मुळातच दुष्काळी पट्ट्यात मोडणारा. मात्र जलसिंचन प्रकल्प, कालवे, पाणी नियोजन आणि आधुनिक शेती पद्धतींच्या माध्यमातून शेतीला स्थैर्य देण्याचं काम झालं. नीरा डावा कालवा, जणाई शिरसाई उपसा सिंचन योजना, पुरंदर उपसा जलसिंचन योजना, मोरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तसेच सूक्ष्म सिंचन योजनांचा प्रभावी वापर यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं. ऊस, द्राक्ष, भाजीपाला, फळबागा अशा विविध पिकांमुळे बारामतीची शेती ही बहुपीक पद्धतीकडे वळली. अजित पवारांचं सिंचनातलं योगदान हे बारामती तालुक्याच्या दृष्टीनं वादातीत होतं. सहकार क्षेत्राविषयी सांगायचं झालं तर शेतकऱ्यांचा आर्थिक बळ असलेला सहकार हा बारामतीच्या विकासाचा कणा राहिलाय. साखर कारखाने, दूध संघ, पतसंस्था, बँका यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळाली. शेतकऱ्यांना बाजारपेठ, दर आणि प्रक्रिया उद्योगाशी जोडण्याचे धोरणात्मक निर्णय घेतले गेले. सहकारातून रोजगार निर्मिती झाली आणि स्थलांतराचं प्रमाण कमी झालं. अजित पवारांनी जाणीवपूर्वक सहकार क्षेत्राला अधिक गती देण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यामुळेच ग्रामीण अर्थकारणाला गती मिळाली. ग्रामीण भागातील गुणवत्तेचा दीपस्तंभ म्हणून बारामतीकडे पाहिलं जातं. विद्या प्रतिष्ठान, शारदानगर शैक्षणिक संकुल, शिवनगर विद्या प्रसारक मंडळ, तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय यासह सर्वच शैक्षणिक संस्थांच्या विकासासाठी मागील 3.5 दशकात अजित पवारांनी जे योगदान दिलं त्यामुळे बारामतीची ओळख ही एज्युकेशन हब म्हणून निर्माण झाली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय यामुळे देखील बारामतीचे विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण प्राप्त होऊ लागलं। कृषी महाविद्यालय, अभियांत्रिकी, फार्मसी, IT, व्यवस्थापन, शाळा आणि निवासी संकुल यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी शहरांकडे धाव घ्यावी लागायची। आज बारामतीतील विद्यार्थी देशाविदेशात विविध क्षेत्रात कार्यरत आहेत। ही या शैक्षणिक गुंतवणुकीची फलश्रुतीच म्हणावी लागेल। आज बारामती परिसरात 1 लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। बारामतीच्या अर्थकारणाला शैक्षणिक सुविधांमुळे गती मिळाली आहे आणि याचं श्रेय जातं ते अजित पवारांना। ग्रामीण भागात चांगल्या आरोग्य सुविधा मिळणं हे मोठं आव्हान असतं। मात्र बारामतीत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स, मातृ शिशु आरोग्य केंद्र आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता निर्माण झाली। यामुळे आजूबाजूच्या तालुक्यातील रुग्णही उपचारासाठी बारामतीकडे येऊ लागले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी स्वतः अजित पवारांनी जातीनं लक्ष घालून गरजू आणि अल्प उत्पन्न गटातील रुग्णांना शासकीय दरात CT स्कॅन, MRI यासह इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि यासाठी ते शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत होते। बारामती शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे। ही बाब ओळखून अजितदादांनी उद्योग आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला। 3.5 दशकांमध्ये त्यासाठी ते जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्व राहिले। अन्न प्रक्रिया उद्योग, टेक्स्टाईल पार्क तसंच इतर उत्पादनक्षम कारखाने बारामती MIDCत यावेत यासाठी ते सातत्यानं प्रयत्नशील होते। स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणाऱ्या योजनांमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती झाली। शिक्षण आणि उद्योग यांचा मेळ साधत कौशल्य आधारित रोजगाराची संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात उतरवली। खेळाला सुद्धा त्यांनी सातत्यानं प्रोत्साहन दिलं। राजकीय जीवनात आल्यापासून अजित पवारांनी सुरुवातीपासूनच खो-खो, कुस्ती, कबड्डी यासह इतरही खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली। क्रीडा संकुलं, जलतरण तलाव, ॲथलेटिक्स ट्रॅक तसंच सांस्कृतिक सभागृह, नाट्यगृह, महोत्सव यामुळे युवकांना केवळ शैक्षणिकच नव्हे तर सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या। अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू बारामतीत घडले ही सुद्धा अभिमानाची बाब आहे। अजित पवारांची आणखी एक ओळख म्हणजे जलद निर्णय घेणारा नेता, कामाचा वेग आणि अंमलबजावणी करण्यासाठी त्यांची जी गती होती ती। निधी मंजुरीपासून ते प्रत्यक्ष काम पूर्ण होईपर्यंतचा पाठपुरावा हे त्यांच्या कार्यशैलीचं वैशिष्ट्य मानलं गेलं। त्यामुळेच अनेक विकास कामं ही कागदावर न राहता प्रत्यक्षात दिसून आली। अजित पवार आज आपल्यात नाहीत। त्यांचं जाणं ही केवळ एका नेत्याची हानी नाहीये, ती महाराष्ट्राच्या विकास प्रवासातली एक मोठी पोकळी आहे। कारण एक व्यक्ती निघून जाते पण तिचं काम संपूर्ण पुढच्या पिढ्यांचं भविष्य घडवत राहतं। आज अजित पवार अनंतात विलीन झालेत पण बारामती मॉडेल त्यांना कायम जिवंत ठेवेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।